सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त. 17 तारखेपासून आहे अधिक महिना. तर अमावस्या झाल्यावरती दुसऱ्या दिवशी लगेच चालू होणार आहे तर 15 तारखेपर्यंत. तर प्रत्येकाची अडचण असते. जर कोणाची लक्ष्मी नांदत नसेल, कोणाच्या डोक्यावर कर्ज असेल, तुमचा बिझनेस असेल तो व्यवस्थित चालत नसेल, त्याचबरोबर तुमचं स्वतःचं काहीतरी घरगुती बिझनेस असेल तो पण चालत नसेल, अडचण असेल, काही सारखे लोक म्हणजे घरात कोण आजारी वगैरे पडत असेल, लक्ष्मी येते पण टिकत नाही, पैसा भेटतोय पण तो घरात नांदत नाही, या सगळ्यांवरती तोडगा म्हणजे एक उपाय. आणि हा अधिक महिना भगवान विष्णूंच्या सेवेसाठी मानला जातो. मग आपल्याला भगवान विष्णूंची सेवा करायची आहे. विशेष सेवा आहे सत्यनारायण पूजा. जसं की आपण म्हणतो वर्षातून एकदा आपल्या घरात पूजेची कथा वाचली गेली पाहिजे, तसंच काहीच समजा. आणि 17 तारखेपासून तुम्ही संकल्पयुक्त महिनाभराची पूजा आपल्या घरात मांडू शकता. महिनाभर तुम्ही सत्यनारायण करू शकता 17 तारीख ते 15 तारखेपर्यंत. तर ते कसं करायचं? तर आपल्याला पूजा मांडायची आहे. 17 तारखेला संकल्प सर्वात प्रथम आपल्याला आदल्या दिवशी म्हणजे अमावस्येच्या आदल्या दिवशी किंवा मग म्हणजे 17 तारखेच्या सकाळी पण चालेल. आपल्याला संकल्प एक खडी साखर नारळ आपल्याला मंदिरात नेऊन ठेवायचा आहे. दत्त महाराजांच्या मंदिरात ठेवा किंवा मग आपल्या स्वामी महाराजांच्या मठात नेऊन ठेवा. आपल्याला स्वामींनाही प्रार्थना करायची आहे की मी अशा कामासाठी मी सत्यनारायण पूजा ही महिनाभर माझ्या घरात मांडतोय. महिनाभर मी पोथी वाचणार आहे. तर ती निर्विघ्नपणे पार पाडून घ्या. अशी आपल्याला संकल्पयुक्त प्रार्थना करायची आहे स्वामी महाराजांना. आणि त्यानंतर आपल्याला सकाळी किंवा संध्याकाळी म्हणजे सकाळी किंवा प्रदोष समय मध्यंतरीच्या काळात नाही, 12-12:30 या काळात आपल्याला पूजा करायची नाहीये. मग तुम्ही 17 तारखेला सकाळी किंवा मग संध्याकाळी पूजा मांडा. उपवासाचंही काही बंधन नाही. उपवास आपल्याला महिनाभर पकडायचा नाहीये. तुम्ही पूजा झाल्यानंतर खाऊ शकता किंवा मग पूजेच्या आधी तुम्ही खाऊ शकता, असं काही नाही. तर आपल्याला पूजा मांडायची आहे, संकल्प सोडवायचा आहे. तो मोठ्या ब्लॉक मध्ये आहे कसं सोडवायचा तो. संकल्पयुक्त सेवा करायची, पूजा मांडून ठेवायची, रोजच्या रोज फक्त फुलं चेंज करायची, बाळकृष्णाच्या मूर्तीवरती अभिषेक घालायचा, श्री सुक्त पुरुषोत्तम बोलून आपला सत्यनारायण देवाचा फोटो असतो तो पूजायचा, रोजच्या रोज पूजा करायची. जी विडाची पानं आहे ती सुकल्या असेल तर काढा, नसेल तर मग 8 दिवसांनी तुम्ही चेंज केले तरी पण चालेल. पण बाळकृष्णाच्या मूर्तीवर आणि गणपतीच्या मूर्तीवरती रोजच्या रोज अभिषेक घालायचा आणि आपली 5 अध्याय म्हणजे आपली कथा ही आपल्या घरात सत्यनारायण देवाची वाचायची. हे असं आपल्याला महिनाभर करायचं आहे. फक्त पूजा ही स्वच्छ दिसली पाहिजे. रोज फुलं चेंज करायची, रोज अभिषेक घालायचा. प्रसाद असं नाही की रोज शिराचंच पाहिजे असं काही नाही. तुम्ही फळ ठेवा, खडी साखर ठेवा, गूळ ठेवा, अशा पद्धतीने पण तुम्ही प्रसाद दाखवू शकता. फक्त कथाही आपल्याला संध्याकाळी किंवा सकाळी आपल्याला वाचायची आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त. भेटूया पुढच्या मिनी ब्लॉग मध्ये. तुम्हाला